नमस्कार विद्यार्थी मित्र नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्नसंच आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। मित्रहो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 मुलाच्या मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र होय। यानंतरचा प्रश्न आहे, मुलाचे वर्तन कोणावर अवलंबून असते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर वंश, परंपरा आणि वातावरणावर मुलाच्या वर्तनाचा परिणाम किंवा मुलाचं वर्तन अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजेच घरातील वातावरण कसं आहे यावर मुलाचं वर्तन ठरत असतं। यानंतरचा प्रश्न आहे, मूल हे जन्मता निष्कलंक असते असे कोणी म्हटले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर जॉन लॉक यांनी मूल हे जन्मता निष्कलंक असते असे म्हटलेले आहे, जॉन लॉक यांनी। यानंतरचा प्रश्न आहे, पियाजो यांच्या मते बुद्धीच्या विकासाच्या किती टप्पे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नंबर एकूण 4 टप्पे। हे मानवी बुद्धीच्या विकासाचे 4 प्रकार किंवा 4 टप्पे असतात असे पियाजो यांचे मत आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पियाजो यांच्या मते संवेदन गती अवस्था कोणत्या वयामध्ये असते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 0 ते 2 वर्ष या वयामध्ये मुलामध्ये संवेदी गती ही अवस्था असलेली आपल्याला दिसून येते। 0 ते 2 वर्षापर्यंत जी काही अवस्था असते तिला पियाजो संवेदी गती असे म्हणतात। यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक शिक्षणात सिद्धांत कोणाचा आहे? सामाजिक शिक्षण सिद्धांत कोणाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर बॅड्रूला यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत हे बॅड्रो हा या विचारवंतांनी मांडलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ट्राय आणि एरर पद्धतीचा शोध कोणी लावलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर थॉर्नडाईक यांनी ट्राय आणि एरर या पद्धतीचा शोध लावलेला दिसून येतो। थॉर्नडाईक यांनी लावलेला आहे ट्राय आणि एरर पद्धतीचा शोध। चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन या विचाराशी कोण संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर जॉन ड्यूई हे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन या विचाराशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात, जॉन ड्यूई हे होय। वंश परंपरेचा प्रभाव कोणावर पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर शारीरिक वैशिष्ट्यावर वंश परंपरेचा प्रभाव आपल्याला पडताना दिसून येतो, शारीरिक वैशिष्ट्यावर। यानंतरचा प्रश्न आहे, विकासाची प्रक्रिया कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर नियमित आणि सतत ही विकासाची प्रक्रिया आपल्याला असलेली दिसून येते, नियमित आणि सतत असलेली प्रक्रिया आहे। विकास हा कशाशी संबंधित असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर वाढ आणि परिपक्वताशी संबंधित विकास असलेला आपल्याला दिसून येतो, वाढ आणि परिपक्वताशी संबंधित विकास हा असतो।
लर्निंग बाय द डुईंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर जॉन डुई यांनी लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना मांडलेली आहे. जॉन डुई यांनी मांडलेली आहे. मुलं खेळताना शिकतात ही संकल्पना कोणाची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फॅब्रेल यांचं मत आहे की मुलं खेळताना शिकतात. हे कोणाचं मत आहे? तर फॅब्रेल यांचं मत आहे मुलं खेळताना शिकतात. कंडिशनिंग थिअरी कोणाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर स्किनर यांनी कंडिशनिंग थिअरी आपल्याला मांडलेली दिसून येते, स्किनर यांनी. यानंतरचा प्रश्न आहे वर्तनवाद म्हणजे बिहेवियरचा जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन बी वॉटसन यांना वर्तनवाद म्हणजेच बिहेवियरिझमचा जनक म्हणून ओळखल्या जातो. जॉन बी वॉटसन यांना ओळखल्या जातो. इगो ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सिग्मंड फ्राईड यांनी इगो ही संकल्पना आपल्याला मांडलेली दिसून येतो. सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेली आहे. बालकाच्या विकासावर कोणते दोन घटक प्रभाव टाकतात? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर वंश परंपरा व वातावरण हे दोन घटक बालकाच्या विकासावर आपल्याला परिणाम करताना दिसून येतात. वंश परंपरा आणि वातावरण याचा बालकाच्या मनावर किंवा वर्तनावर परिणाम होताना दिसून येतो. बालपण हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचे टप्पे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर अनुकरणात्मक शिक्षणाचे हे बालपण हे एक टप्पा असलेला आपल्याला दिसून येतो. अनुकरणात्मक शिकणे हे बालपणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला आपल्याला दिसून येतो. इनसाइट लर्निंग सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर कोहलर यांनी इनसाइट लर्निंग हा सिद्धांत मांडलेला आहे. कोहलर यांनी मांडलेला असलेला दिसून येतं इनसाइट लर्निंग हा सिद्धांत. मानसिक विकासाचा अभ्यास कोणत्या मानसशास्त्रामध्ये होतो? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर बालमानसशास्त्रामध्ये. मानसिक विकासाचा अभ्यास आपल्याला या मानसशास्त्रामध्ये केला जातो, बालमानसशास्त्रामध्ये केला जातो. प्ले वे मेथडचे प्रवर्तक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आ नंबर म्हणजेच बी फॅब्रेला. हे प्ले वे मेथड याचे प्रवर्तक किंवा सिद्धांतकार असलेले आपल्याला दिसून येतात. फॅब्रेल हे होय. यानंतरचा प्रश्न आहे इंटेलिजन्स इज अ ॲबिलिटी टू द ॲडजस्ट विथ अ न्यू सिच्युएशन असे कोणी म्हटलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर थॉरडाईन यांचं म्हणणं आहे की इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू ॲडजस्ट द विथ न्यू सिच्युएशन म्हणजे की नवीन परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला इंटेलिजंट असं म्हटलं जातं. हे कोणाचं म्हणणं आहे? तर डाईन यांचं हे म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे पियाजो यांच्या मते तर्कशक्तीचा विकास कोणत्या अवस्थेमध्ये होतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर औपचारिक क्रिया अवस्थेमध्ये तर्कशक्तीचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. औपचारिक क्रियाशील अवस्थाचा विकास दिसून येतो. मुलीची पहिली शाळा कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला आ म्हणजेच ब घर ही मुलीची पहिली शाळा असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे इमिटेशन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर अनुकरण करणे म्हणजेच इमिटेशन होय, अनुकरण होय.
यानंतरचा प्रश्न आहे, मुलीच्या बुद्धिमत्तेचे मोजमाप कोणत्या प्रमाणकाने केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर IQच्या साह्याने मुलाच्या बुद्धिमत्तेचे मोजमाप या प्रमाणकाच्या साह्याने केले जाते. IQ या प्रमाणकाच्या साह्याने केले जाते. भावनिक विकासावर सर्वात जास्त परिणाम कोणाचा होतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर घरगुती वातावरणाचा भावनिक विकासावर सर्वात जास्त परिणाम होताना दिसून येतो, घरगुती वातावरणाचा. यानंतरचा प्रश्न आहे, ट्रायल अँड एरर शिकणे कोणाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर थारडाईन यांच्या मते ट्राय अँड एरर हा सिद्धांत किंवा हे शिकण्याशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येते. मुलाच्या वर्तनाचे मूल्यमापन कशावरून करता येते? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर त्याच्या कृतीवरून मुलाच्या वर्तनाचे मूल्यमापन त्याच्या कृतीवरून आपल्याला करता येते. यानंतरचा प्रश्न आहे, बँड्रोईच्या मते मुलं कसे शिकतात? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर निरीक्षणावरून लहान मुलं शिकत असतात असे बँड्रोळा यांचे मत असलेले आपल्याला दिसून येते. अध्यापन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला दिसून येतं अध्यापन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे शिकण्याची कला म्हणजेच अध्यापन होय, शिकण्याची कला. यानंतरचा प्रश्न आहे, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाकडे काय असावे लागते? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर विषयाचे ज्ञान आणि संवाद कौशल्य हे शिक्षकाकडे किंवा प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षकाकडे असणे आवश्यक असते. विषयाचे ज्ञान आणि संवाद कौशल्य हे असणे आवश्यक असते. अध्यापनाचा अंतिम उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे अध्यापनाचा सर्वात अंतिम उद्देश असतो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय. शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडावी लागते? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर मार्गदर्शकाची भूमिका ही शिक्षकाने पार पाडणे आवश्यक असते. मार्गदर्शकाची भूमिका होय. लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित पद्धती कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर प्रकल्प पद्धती ही लर्निंग बाय डुईंग या संकल्पनेवर आधारित आपल्याला पद्धती असलेली दिसून येते. प्रकल्प पद्धती ही होय. मायक्रो टीचिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे मायक्रो टीचिंग म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर लघु अध्यापन प्रक्रिया म्हणजेच मायक्रो टीचिंग होय. लघु अध्यापन प्रक्रिया म्हणजेच मायक्रो टीचिंग होय. टीचिंग इज आर्ट ॲज विल ॲज सायन्स असं कोणी म्हटलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर ब्रुनर यांनी टीचिंग इज अन आर्ट ॲज विल ॲज सायन्स असे आपल्याला ब्रुनर यांनी म्हटलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाचे मुख्य घटक कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर शिक्षक, विद्यार्थी आणि विषय हे शिक्षणाचे मुख्य घटक असलेले आपल्याला दिसून येतात. शिक्षक, विद्यार्थी आणि विषय हे शिक्षणाचे मुख्य घटक असलेले आपल्याला दिसून येतात. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजेच कम्युनिकेशन होय. यानंतरचा प्रश्न आहे, प्रभावी संवादासाठी आवश्यक घटक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर परस्पर समज होणे म्हणजे किंवा परस्पर समज होणे म्हणजेच प्रभावी संवादासाठी आवश्यक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर
विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे म्हणजेच इव्हॅल्युशन होय. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे म्हणजेच इव्हॅल्युशन होय. फीडबॅक म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर प्रतिसाद देणे म्हणजेच फीडबॅक होय. यानंतरचा प्रश्न आहे टीचिंग एड्स म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर शिक्षणास मदत करणारी साधने म्हणजेच टीचिंग एड्स आपल्याला असं म्हणता येईल शिक्षणास मदत करणारी साधने होय. लेसन प्लॅन म्हणजे काय, तर धड्याचे पूर्वनियोजन करणे म्हणजेच लेसन प्लॅन होय. यानंतरचा प्रश्न आहे रिमेडियल कोचिंग रिमेडियल टीचिंग म्हणजे काय, तर कमकुवत विद्यार्थ्यासाठी केलेले अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग होय. कमकुवत विद्यार्थ्यासाठी केलेले अध्यापन होय. करिक्युलम म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे अभ्यासक्रम म्हणजेच करिक्युलम होय. शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे, तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षकाने विद्यार्थ्याची समजूतदारपणे वागणे आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण सुलभ करणे हे शिक्षकाचे मुख्य आपल्याला कार्य असलेलं दिसून येतं. शिक्षण सुलभ करणे होय. करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रम म्हणजेच कुरिक्युलम ॲक्टिव्हिटी म्हणजेच अभ्यासक्रमाबाहेरील इतर उपक्रम होय. इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर विद्यार्थ्यामधील भिन्नता म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्स होय. विद्यार्थ्यामधील भिन्नता होय. अध्यापनाची पहिली पायरी कोणती आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर उद्दिष्टे निश्चित करणे ही अध्यापनाची पहिली पायरी असणे आवश्यक असते. त्यामुळं अध्यापन हे योग्य दिशेला जाताना दिसून येईल. मोटिवेशन म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन होय. यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन आन्सर मेथड कोणी मांडलेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सुक्रेटिस यांनी क्वेश्चन आन्सर मेथड्स आपल्याला मांडलेली दिसून येते. सुक्रेटिस यांनी मांडलेली आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कोणत्या तत्वावर आधारित आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अनुभवावर आधारित ॲक्टिव्ह बेस्ड लर्निंग ही आपल्याला पद्धती असलेली दिसून येते. अनुभवावर आधारित असलेली दिसून येते. प्रभावी शिक्षक कोण असतो, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शिक्षक हा प्रभावी शिक्षक या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतो. शिक्षणामध्ये डिसिप्लिन म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला डिसिप्लिन म्हणजे 1 नंबर आत्मनियंत्रण करणे म्हणजेच किंवा शिस्त लावणे म्हणजेच डिसिप्लिन लावणे होय. डिमॉनिटायझेशन मेथड म्हणजे काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे दाखवून शिकवणे म्हणजेच डिमॉनिटायझेशन मेथड होय. दाखवून शिकविणे होय. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षणामध्ये ऑडिओ व्हिज्युअल ॲड्स म्हणजे काय, तर श्राव्य दृश्य साधनाचा उपयोग करणे म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल ॲड्स होय. ग्रुप डिस्कशनचा उद्देश काय आहे, तर सामूहिक विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी ग्रुप डिस्कशन करणं आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतो. शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे, तर संयम आणि सहानुभूती हे शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचा गुण असलेला आपल्याला दिसून येतो. संयम आणि सहानुभूती होय.